गुड आफ्टरनून. तो पण ठेवा कसं. कुठून आलात का तुम्ही? मी प्रॉपर साताऱ्याची आहे सर, नांदेडहून आले. ओके, काय करता नांदेडला तुम्ही? नांदेडला मी सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून आहे वर्किंग. ओके, काय काम असतं सप्लाय इन्स्पेक्टरचं? ॲक्च्युली सर, जर फील्ड लेवल तुम्हाला जर जॉब असेल म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून, तर तुम्हाला रेशन शॉप आहे, पेट्रोल पंप आहे, त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायची असते. मग ते प्रॉपर टाईमला डिस्ट्रीब्युशन करतायत का, किंवा मग त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी आहेत ते बरोबर आहेत का, EKYC वगैरे त्यांनी केलंय का, हे असतं. आणि आत्ता मला ऑफिशियल आहे, तर ऑफिशियल जॉब असतं तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये रिन्युअल करायचे असतात लायसन्स. त्याच्यानंतर तुम्हाला वारसाने पुढे त्यांना लायसन्स द्यायचं असतं, असं असतं. मग आता तुम्हाला हा जॉब का पाहिजे बरं? सर, मी आत्ता जिथे जॉब करते तिथं मला ऑफिशियल जॉब भेटलाय. अजूनही जो मोठा होता माझा किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला फील्ड जॉब पण मिळू शकतो, सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून जेव्हा ऑफिशियल येते. सातारा आणि नांदेड, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, काय फरक वाटतो बरं तुम्हाला? सर, थोडी भाषेमध्ये फरक आहे त्यांच्या आणि आपल्या. त्यानंतर तिथले आणि आपल्या जेवणाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पण फरक वाटला मला. बाकी एवढा जास्त फरक काही जाणवला नाही, कारण की सिटी एरियामध्ये आहे, पण तरीही तापमान जास्त वाटतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकास या दृष्टीने काय ऑब्झर्व केलं का तुम्ही? सर, सिटीमध्ये राहते तर एवढा काही फरक वाटला नाही मला. बरं, गुरुद्वाराला भेट दिली असेल तुम्ही नांदेडच्या? हो सर, दिली. काय वैशिष्ट्य आहे गुरुद्वाराचं? आपले म्हणजे शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचं तिथेच म्हणजे तिथे ते राहत होते. आणि त्यांच्या डेथ नंतर म्हणजे जेव्हा त्यांच्यावर वजीर खान यांनी जेव्हा हल्ला केला त्याच्यानंतर त्यांची म्हणजे त्यांची डेथ झाली, तर त्यानंतर दिल्लीचे राजा जे आहेत त्यांनी तिथे तो बांधलेला आहे गुरुद्वारा. तुम्ही फिजिक्स मध्ये BSc केलं, नंतर तुम्ही MA इकॉनॉमिक्स मध्ये केलं, का बरं असं? तुम्ही फिजिक्स मध्ये MSc का नाही केलं? सर, ग्रॅज्युएशन करेपर्यंत म्हणजे मी कॉम्पिटेटिव्हचा होता विचार, पण तोपर्यंत पूर्णतः मी त्याच्याकडे वळले नव्हते. पण जेव्हा मी पुण्यामध्ये आले त्यानंतर ऑप्शनल मी इकॉनॉमिक्स ठेवायचं असं ठरवलं होतं UPSC साठी, तर त्यामुळे मी इकॉनॉमिक्स घेतलं होतं. तुम्हाला काही हॉबी वगैरे आहे का? हो सर, योगा करणे आणि डायरी लिहिणे. डायरी लिहिता तुम्ही? हो. तुमची डायरी आम्हाला वाचायला द्याल का तुम्ही? सर, मी 2 डायरी लिहिते. एक जे आहे ते कॅज्युअली लिहिते, म्हणजे वर्क माझं दररोजचं मध्ये, आणि जेव्हा मला काही स्पेशल वाटतं तेव्हा मी ती वेगळ्या डायरीमध्ये लिहिते. तर स्पेशल जे आहे ती नाही द्यायची, जनरल वाली मी नक्कीच देऊ शकते सर. का बरं? कारण की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझ्या पर्सनल म्हणजे जास्त मी लिहित असते. खाजगीपणाचा अधिकार काय असतो बरं? ज्या आपण पर्सनल म्हणजे इतरांना शेअर करू नाही येऊ शकत अशा गोष्टींना आपण खाजगी म्हणू शकतो. तुम्ही आता सप्लाय पुरवठा निरीक्षक म्हणून काय करता? हो सर. लायसन्स डिस्ट्रीब्यूट केलं जातं, त्याचा काय क्रायटेरिया असतो? लायसन्सला सर म्हणजे आधी पाहतात की महिला असाव्यात, बचत गट असतील तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि त्यानंतर त्याच्यासाठी आपण टेंडर काढत असतात, आणि त्याच्यामध्ये त्यानुसार म्हणजे टेंडर म्हणजे आपण म्हणतो जाहीर प्रकटन करतो. त्याच्यामध्ये जे भरतात त्याच्यामध्ये महिला आणि बचत गटांना जास्त प्राधान्य देतो आपण तिथल्या. आणि त्यानंतर मग जर त्या 2 गटामधलं नाही आलं आपल्याला, तर मग दुसरं आपण ह्याच्यावर विचार करतो. समाज कल्याणच्या काही योजना सांगता येईल? हो सर, समाज कल्याणमध्ये इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे, निवृत्तीवेतन योजना आहे. त्यानंतर इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजना आहे. त्यानंतर श्रावण बाळ म्हणून एक योजना आहे. कुटुंब लाभ योजना आहे, कुटुंब लाभ वेतन पेन्शन योजना आहे. त्यानंतर मेट्रिक पूर्व शिक्षणासाठी जे दिले जातात त्या आहेत, आणि चर्मकार आहेत त्यांच्यासाठी आपण योजना राबवत असतो. समाज कल्याण अधिकारी गट ह्या पदाचे कर्तव्य जबाबदाऱ्या सांगा. सर, कर्तव्य म्हणजे याच्यामध्ये वंचित घटक म्हणजे याच्यामध्ये जे मांडले आहेत, अनुसूचित जाती असेल किंवा अपंग, महिला, वृद्ध आणि जे बालक आहेत यांच्यासाठी जे वसतिगृह चालतात किंवा त्यांच्यासाठी चालणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यासाठी काम करणे, किंवा त्याच्यामध्ये त्यांच्यापर्यंत म्हणजे सरकारच्या ज्या घरकुल योजना असतील, आरोग्य योजना असतील, शैक्षणिक असेल, प्रशिक्षणच्या असतील, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना कशी पोहोचवा तुम्ही, किंवा त्यांच्यापर्यंत त्याची योजनेची माहिती गेली पाहिजे, त्यासाठी काय करता? एक तर समाज माध्यमांचा वापर सर वाढवेल. त्यानंतर आपण जे फलक वगैरे लावतो, त्यानंतर आपले जे वेगवेगळे आपण उपक्रम राबवत असतो की आता जसं दिन साजरे करत असतो, दिन साजरे करणे हा एक अवेअरनेसचा एक चांगला आहे
म्हणजे वे आहे. त्यानंतर मीटिंग घेतले जाणे, आपला जो तिथे डिस्ट्रिक्ट लेवलला जे काम करतायत किंवा ग्रासरूट लेवलला जे काम करतात आपल्या इथले कर्मचारी, तर त्यांच्या थ्रू आपण तिथं त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचू शकतो. किंवा आता आधार कार्डमुळे मोबाईल लिंकिंग झालेलं आहे, मेसेज पाठवणे, आपण मेसेज पण त्यांना पाठवू शकतो. आता बरेच तुम्ही सांगितलं वृद्ध वगैरे असतील किंवा ज्या महिला वगैरे असतील, बऱ्याच लोकांकडे मोबाईल नसणार ग्रामीण भागांमध्ये, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं? सर आपले म्हणजे पंचायती राज व्यवस्था जी आहे आपली जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्या थ्रू आपल्या म्हणजे ग्रामसभा आहेत, त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासाठी एक GR काढू शकतो की ग्रामसभांमध्ये तुम्ही योजनांबद्दल माहिती दिली पाहिजे. त्यानंतर नवीन योजना आल्या तर ग्रामसभेतून त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिथून पावले उचलली गेली पाहिजेत. ग्रामसभा होतात का प्रॉपरली? तेवढ्या होत नाहीत ग्रामीण भागात. आता जर तिच्यातून हे सगळं करायचं त्याच्यासाठी बेस काय आहे? ग्रामसभा तर झाली पाहिजे प्रॉपर. सर जसं आता मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करते तिथं आम्ही कंपल्सरी करतो म्हणजे इन्स्पेक्टिंग ऑफिसरला की तुम्ही त्या तुमच्या क्षेत्रात जे गाव आहेत त्यांच्या इथं तुम्ही सभा घ्यायच्या कंपल्सरी, चावडी वाचन घ्यायचं आणि त्याच्या थ्रू तुम्ही तिथं माहिती द्यायची. असं ह्या मी डिपार्टमेंटमध्ये पाहिले ना, आम्ही फोटो शेअर करणे, त्याच्यातून अहवाल शेअर करणे आमच्याकडे असतं. तर त्याच्यावर हाच एक वे आणखी एक मी प्रभावी ह्या क्षेत्रात पण वापरते. प्रशासनात काय आहे? सर खरं तर ही लहानपणापासूनच माझं एम होतं की मी प्रशासनामध्येच माझं करिअर करेन म्हणून. पण 2 असतात त्याच्यामध्ये सर. एक तर तुम्हाला म्हणजे एक प्लॅटफॉर्म भेटतो सामाजिक हित जपण्यासाठी, तुम्हाला तिथे अधिकार भेटतात ज्याच्या थ्रू तुम्ही चांगल्या प्रकारे ते अधिकार वापरून लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि दुसरं आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य पण त्याच्यामध्ये लाभतात. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.